गेल्या अनेक वर्षांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. एकदा नवी मुंबईमध्ये गुलाल उधळल्यानंतर काल आरक्षणासंदर्भात दुसऱ्यांदा गुलाल उधळण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष करण्यात आला. मात्र हे आरक्षण कितपत योग्य आहे किंवा सरकारने दिलेला निर्णय कितपत अंमलबजावणी होऊ शकतो आणि याचा मराठा समाजाला किती फायदा होईल यावरती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. जे उपसमितीचे अध्यक्ष होते मराठा आरक्षणासंदर्भातल्या राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी याबद्दल स्टेटमेंट केलेली आहे. माझ्यासोबत स्वतः विनोद पाटील आहेत. कसं विश्लेषण कराल तुम्ही कालच्या सरकारने दिलेल्या या अध्यादेशात? हे बघा, सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला बऱ्याच वर्षानंतर संघटित केलं, ताकदीने मुंबईला नेलं, स्वतः उपाशी राहिले, उपोषण केलं आणि चांगली बाब आहे, ते प्रामाणिक कार्यकर्ते नेते. माझा प्रश्न कोणाला आहे? माझा प्रश्न राज्य सरकारला आहे आणि माझा प्रश्न विशेषतः विखे पाटील साहेबांना. काल जो निर्णय म्हणताय, मी त्याला कागद म्हणतोय, माझा शब्द कागद आहे. त्यात काय लिहिलेलं आहे की मराठा समाजाकडे नोंदी असतील तर त्यांना कशा प्रकारे सर्टिफिकेट देण्यात येईल आणि ज्यांना नोंदी नसतील त्यांनी काय प्रोसिजर फॉलो करावे. एक साधा प्रश्न माझा आहे, कुठल्याही तहसीलदारला किंवा डेप्युटी कलेक्टरला तुम्ही विचारा आणि त्यांना सांगा की मला कुणबी प्रमाणपत्र काढायचं, मला काय प्रोसेस लागेल. ते सांगतील वंशावळ आणा, पहिले सांगतील तुमचा पुरावा ना कुणबीचा, मग सांगतील वंशावळी आणा आणि अर्ज सादर करा. मग प्रश्न असा येईल की 67 पूर्वीचा पुरावा नसेल, तुम्ही भूमिहीन असाल तर तुम्ही काय करायचं. मग ग्रह चौकशी अहवाल असतो, तर ग्रह चौकशी अहवालामध्ये तिथे जाऊन माहिती घेतलं जाते, हे कोणत्या कुळातले आहे, यांच्या चुलत्यांकडं, आजोबांकडं, कोणाकडं सर्टिफिकेट आहे का, कुणबी नोंदी आहे का, त्याचा आधार घेतला जातो. मग सक्षम अधिकारी त्याच्यामध्ये सर्टिफिकेट इश्यू करतात. ही प्रोसेस एक्झिस्टिंग आहे, हीच प्रोसेस तुम्ही काल लिहून दिली, त्यामुळे याच्यात नवीन काही नाही, हे मी सर्वप्रथम स्पष्ट करतो. दुसरा प्रश्न, मराठा समाज, कुणबी मराठा, मराठा कुणबी एक आहे का, तर हे 100% खरं आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा हा एकच आहे. याबद्दल निर्णय शासनाकडून अपेक्षित होतं, तो तसा निर्णय झालेला. मग पुढचा प्रश्न असा येतो समाज बांधवांकडे की नेमका कागदाचा आम्हाला फायदा काय आहे. तर मी सांगतो, याचा आज फायदा नाहीये. सरकारने याच्यामध्ये प्रोसेस सांगितलेली आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे की पुढच्या काळामध्ये शिंदे समिती पूर्ण अभ्यास संघटित केल्यानंतर शासनाकडे अहवाल दिला आणि आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू, असं सरकारने सांगितलेलं आहे. याच्याही पुढे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचं काय स्टेटमेंट केलं, मी जे बघितलं की मराठा समाजाकडे ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना ताबडतोब सर्टिफिकेट देण्याचं काम केलं जाईल व यामुळे कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का बसलेला नाही. याचा अर्थ काय की मराठा समाजाला प्रोसेस फॉलो करावं लागेल आणि ज्यांच्याकडे नोंदी असेल त्यांना सर्टिफिकेट भेटेल. म्हणजे जे शिंदे समिती स्थापन झाली होती एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये आणि ते जे काम करत होते तेच काम पुढे चालत राहणार आहे, याच्यामध्ये वेगळं काही नाही असं तुमचं म्हणणं? हा, म्हणजे वेगळं काही मला तर दिसलेलं नाही किंवा मग दुसरा काही कागद असेल तर मला माहित नाही. माझ्यासमोर जे परिपत्रक आलं ज्याच्यावर हैदराबाद गॅजेट लिहिलेलं आहे, त्याच्यावर माझ्या गावाची दौलताबाद किल्ल्याची माहिती, त्या कागदाचं उत्तर एवढंच आहे. म्हणजे आता ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र शोधल्या जात होते, पुराव्यानिशी ते दिले जात होते, तेच आता पुढे कायम राहील? निश्चित कायम राहील. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसण्यात आली असं तुमचं म्हणणं आहे? हे बघा, सरकारने सांगितलेलंच नाही आम्ही दिलं म्हणून. सरकारचं स्टेटमेंट तुम्ही बघा. सरकार काय म्हटलं की आम्ही तात्काळ काम करू, आम्हाला वेळ द्या आणि आम्ही लवकरात लवकर काम करू. सरकार म्हणलेलं नाही, तुम्ही सरकारने असं केलंय कसं बोलू? जरांगे पाटलांनी जे म्हटलं होतं की सगळे सोयऱ्यांची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाला कुणबी जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत मी आझाद मैदानावरून मागे हटणार नाही. पण कालच्या या सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं, तुमचं काय म्हणणं? हे बघा, एक व्यक्ती किती दिवस आमरण उपोषण करू शकतो आणि जो उद्देश आहे तो जर पूर्ण होताना दिसला ते उपोषण सोडलं पाहिजे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया देखील त्या ठिकाणी वाढत चालली होती. प्रश्न जरांगे पाटलांनी हे स्वीकारलं का नाकारलं यापेक्षा तिथं जे कायदे तज्ज्ञ, विधी तज्ज्ञ बसलेले होते त्यांनी याचं वाचन करायला पाहिजे होतं आणि त्यांनी याचे बारकावे बघून याच्यावर वक्तव्य करायला पाहिजे होतं. ते होताना मला दिसलेलं नाही. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा या संदर्भामध्ये देत आहेत. एक शाश्वत आरक्षण या समाजाला कसं मिळेल असं तुम्हाला वाटतं आणि तुमची न्यायालयीन प्रक्रिया आता कुठपर्यंत आलेली, याच्यातून काय कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो? हे बघा, जे आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे, मी याच्यासाठी थांबलो होतो. मला वाटलं काही ना काही निर्णय लागेल. उद्यापासून जलद गतीने मी माझी लढाई सुरू करणार आहे. जे 4-2 लोक राहतील ज्यांना ओबीसी आरक्षण मिळणार नाही अशांसाठी माझा लढा सुरू आहे आणि त्यांना हक्काचं आरक्षण न्यायालयातून घेऊन देईल. एक गोरगरीब मराठा गरज
अंमलबजावणी होऊन याचा फायदा होऊ शकतो? याच्याकडे प्रत्येक तरुणांनी आपल्या परिचयात असलेले तहसीलदार, तलाठी यांना विचारणा करावी, त्यांना कागद दाखवावा. ते याचं उत्तर माझ्यापेक्षा अधिक देतील. त्यांनी प्रश्न विचारा, माझ्याकडे पुरावा नाही, मला सर्टिफिकेट भेटू शकतो का, मी कुंडीमध्ये आलो का. त्यांनी उत्तर दिलं तर त्यांनी सर्टिफिकेट घ्यावं, मी स्वागत करेल. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही न्यायालयीन लढाई देत आहात, ती कुठपर्यंत आलेली आहे आणि याच्या पुढे तुमचा काय न्यायालयासमोर मांडणं असणार? न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्टात त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. ते जलद गतीने मी करून घेईल आणि मी टिकणारं आरक्षण जे न्यायालयात प्रलंबित ते लागू करून घेईल आणि त्याच्या पुढे सुप्रीम कोर्टाची देखील मी लढाई लढेल. याचबरोबरीने हे जे काही शासन निर्णय ओबीसी समाजा संदर्भात प्रलंबित आहे याचा देखील मी पाठपुरावा करेल. न्यायालयीन लढाई संदर्भात विचारतो की 50% आरक्षणाची मर्यादा आहे, ओबीसीला हात न लावता, ओबीसी आरक्षणाला हात न लावता पुढचं जी प्रक्रिया मराठा समाजाला आरक्षण देणं हे कितपत शक्य आहे न्यायालयीन प्रक्रियेत? नाही, बघा, शासनाने निर्णय कसा घेतला, काय घेईल त्याच्यावर तर न्यायालयात जाईल. तो निर्णय झाल्यावर आपण त्याच्यावर बोलू. आज आपण त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार. कालच्या निर्णयावर तुमचं काय म्हणणं? शेवट काल निर्णय झालेला मी परत सांगतो, कागद आहे, मी त्याच्यावर काय बोलू. जे आहे ते मी फॅक्ट सांगितलेलं आहे आणि जे फॅक्ट आहे ते मी सांगत राहील. याचं उत्तर विखे पाटील साहेब. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी जरी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरीही विनोद पाटील यांची न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ही सुरूच आहे आणि हे आरक्षण किंवा कालचा दिलेला निर्णय कितपत योग्य आहे की नाही याबद्दल सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.